1 वाटी मिसळाचं पीठ घेते। मिसळाचं पीठ म्हणजे काय तर आपण वेगवेगळे धान्य आणि कडधान्य एकत्र दळून आणले की हे पीठ तयार होतं आणि हे अतिशय पौष्टिक असं पीठ असतं। यात मी ज्वारी, बाजरी, मका जर 1-1 वाटी हे प्रत्येक घेत असेल तर अर्धी वाटी मी कडधान्य घेते, म्हणजे मूग, मटकी, उडीद, आपल्याला हवं ते धान्य आणि कडधान्य आपण यात घालू शकतो। आणि यात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि कडधान्य असतात म्हणून हे पीठ अतिशय पौष्टिक असतं। यापासून थालीपीठ आपण करू शकतो जे की खायला अतिशय चवदार आणि अतिशय पौष्टिक असे होतात। यात मी 1/4 टेबलस्पून हळद घालून घेतली, अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। 1 चमचा तीळ घालून घेते। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी अर्धा चमचा जिऱ्यासोबत कुटून घेतल्या, तेही घालून घ्यायचे। आणि 1 लहान साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो यात घालून घ्यायचा। आणि जवळपास अर्धी वाटी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे, ती पण घालून घ्यायची। आणि आता हे पीठ पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्यायचं। आता हे पाणी घालून भिजवून घ्यायचं। आपण पोळ्यांना पीठ भिजवतो त्यापेक्षा हे पीठ पातळ भिजवायचं, म्हणजे मग थालीपीठ आपल्याला थापायला सोपे जातात। आता हे पीठ भिजवून झालंय, एवढं पतलं पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला थालीपीठ सहज थापता येतात। आता हे पीठ तयार आहे, हे असं भिजवून घ्यायचे। तवा ठेवलाय मी गॅसवर गरम होण्यासाठी आणि मी रुमाल घेतलाय अर्ध्या साईजचा, त्याला असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे एक चौकोन तयार करून घ्यायचा। कोणताही सुती कपडा आपण घेऊ शकतो, तो कपडा ओला करून घ्यायचा। आता यावर थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे मग थालीपीठ नंतर चिटकणार नाही याला। आणि आता आपल्याला हवा तेवढा उंडा घ्यायचा, जवळपास पोळीच्या साईजचा उंडा घेतलाय मी। याला पाणी लागेल लावण्यासाठी, उंडा मी पाण्यात भिजवून घेते। आणि आता बोटांनाही थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मग पीठ हातांना चिटकत नाही आणि कपडा ओला असतो, म्हणून मग थालीपीठ आपण तव्यावर घातल्यानंतर थालीपीठ सहज वेगळं होतं आणि कपडा काढून घेता येतो। तर पाणी लावून आपल्याला हे थालीपीठ असं पसरून घ्यायचं, थापून घ्यायचं। आता हे थापून झालंय, याला मी 3 ते 4 असे छिद्रे करून घेते, म्हणजे मग यातनं तेल सोडता येतं। आता तवा गरम झालाय, तव्याला थोडंसं तेल लावून घेते। आता यावर थालीपीठ घालून घ्यायचे। थालीपीठ घालण्यासाठी थालीपीठ कपड्यासोबत उचलायचं आणि तव्यावर असं उलटं घालायचं आणि मग हळूच कपडा काढून घ्यायचा। कपडा ओला असल्यामुळे थालीपीठापासून सहज वेगळा होतो। आता यावर झाकण ठेवते मी आणि गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे। लो फ्लेमला आपल्याला हे होऊ द्यायची आहे। तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेते। एक भाजत असताना तेवढ्या वेळात दुसरं थापून घ्यायचं। परत कपड्याला मी पाणी लावून घेते, कपडा ऑलरेडी ओलाच आहे। प्रत्येक वेळेला थालीपीठाच्या वेळेस परत थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हवा तेवढा उंडा घ्यायचा आहे, उंडाही ओला करून घ्यायचा आणि बोटाला पाणी लावून आपल्याला ते परत थालीपीठ थापून घ्यायचं। सहज थापल्या जातं, म्हणूनच आपल्याला पीठ थोडंसं पतलं पाहिजे, म्हणजे मग सहज थालीपीठ थापल्या जातं। परत मी याला होल करून घेते। आता थालीपीठ याची साईड चेंज करून घेऊया। त्या अगोदर मी यावर थोडंसं तेल घालते, म्हणजे ही साईड जेव्हा खाली जाईल तर त्याच्यावर तेल राहील। या छिद्र्यांमध्ये आपण असं तेल सोडू शकतो। तर साईड चेंज करून घ्यायचं आणि दुसऱ्याही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचं। हे चवीलाही खूप छान लागतं आणि अतिशय पौष्टिक असतं। तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावूनही भाजू शकता, मी तेल लावून भाजते। दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं।
आपण हे जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो. आणि थालीपीठ नेहमी गरम गरमच खायचे. आता हे काढून घेते आणि दुसरंही थालीपीठ यावर घालून घ्यायचं. तर थालीपीठ शक्यतो गरमच खायचे, म्हणजे ती चवीला आणखी छान लागतात. परत कपड्यासहित थालीपीठ मी तव्यावर घालून घेतलं आणि कपडा हळू काढून घ्यायचा आहे. यावर थोडंसं तेल घालून घेते आणि झाकण ठेवून परत थालीपीठ होऊ द्यायचे. हा असा पौष्टिक नाश्ता आपण सहज बनवू शकतो आणि याला बनवायला खूप वेळ लागत नाही. परत साईड चेंज करून घेते. रंगही छान येतो. आता दुसऱ्याही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. मी अगोदरही बोलली आहे की मी लोखंडी तवा वापरते शक्यतो. आता हे थालीपीठ झालंय, मी काढून घेते आणि आपण हे सर्व करू शकतो. मी इथे दह्यावरती थोडंसं जिऱ्याची पावडर आणि कोथिंबीर घातली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्यासोबतही सर्व करू शकता.